तेव्हा गाईज आणले. So guys, we are here at 4 AM. आता वाजता सकाळचे 4 आणि सॉरी, वेलकम बॅक टू चॅनल गाईज. मी तुमचा आपला गारतेश आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता तर सीन असेल की आता वाजतात सकाळचे 4 आणि आता चाललो आहे आम्ही वाशी मार्केटला. आणि का ते तुम्हाला आधीच लक्षात आलं असेल, आय थिंक आम्ही चाललो आहे आंबे आणायला. तर तुम्ही बघा आता. फक्त थोडंसं कठीण होणार आहे ही गोष्ट, कारण बॉक्स आहेत 14 बॉक्स, 5 डझनचे 2 बॉक्स आणि 12 बॉक्स 2 डझन. आणि सकाळी सकाळी एक गाडी दिसत नाही, फक्त आता एक समोरून गाडी गेली आहे, बस तेवढीच. बाकी तर काय, फक्त भीती कसली माहिती आहे का? भीती आहे ट्रॅफिक पोलीसवाल्यांची. ते अडवतील आणि ते फाईन लावतील बेसिकली, त्याच्यामुळे. तर गाडी कधी येईल आता, ड्रायव्हर त्यांचा फोन येईल तेव्हा मला समजेल की बाबा इथे ते आले आहेत ते. तर मी आता त्यांना समोरून फोन करणार आहे वाटेवर जाता जाता. ओके, तर लेट्स सी, बघू कसं काय होतं. आणि आता वाजतात सकाळचे 4, आपण निघणार आहे आता जायला. पप्पा येत आहेत आणि मी काय असं रेडी झालो आहे. मी हाफ पॅन्टवर, रात्री कोण बघणार आहे, त्याच्यामुळे फक्त तोंडावर पाणी मारलं, टिक्का लावला आणि चाललो. तर असं लेट्स गो गाईज. नाही गाईज, आताशे आता हे थोडेफार कॅमेरे लावलेत ना आसपास किंवा मागच्या साईडला वगैरे, तिथे ना चोर पण दिसलेत. त्यामुळे मी बघतोय कोण आहे का नाही. तुम्हाला जसं दिसत असेल मी हे करता करता असं बघतोय. पण सकाळी बेसिकली कोण नसणारच. ते काम करतात आपलं 2:30-3-2च्या मध्ये. पेट्रोल म्हणजे असं नाही, पेट्रोल चोरी करतात. तर हा असा विषय आहे. तर बाकी तर काय नाही, आता बघू. पूर्ण रिक्षा पॅक होणार आहे अशा प्रकारे, पूर्ण बघा. पप्पा आलेत आता सध्या. मम्मीकडून पैसे घेऊन कसले 1000 रुपये त्याला द्यायचे ना, कॅश देते मम्मीला. अरे गाडीचं भाडं, गाडीचं भाडं. माझे तुम्हाला माहिती असेल मी देवगडचाच आहे. माझे तर तो आपण निघतो जायला. बघू कसं काय होतं. मला वाटत नाही पोलीस असतील. पावर स्टार्ट गरजेचं आहे. थोडासा हे लाइटिंगचा उजेड आहे, बाकी तर सही आहे सगळं. आणि आता आपण फ्लायओव्हरच्या खाली उतरलोय नुकता वाशीच्या. आणि आता इथून सरळ जाऊन नंतर लेफ्ट मारायचे. तुम्हाला जर माहिती असेल ते चांगलंच आहे, पण मी सांगतो तरी पण. आता बघूया पुढे. गाडी आली, आम्हाला बाहेरच पकडायची गाडी. बाहेर पकडायची, गेटच्या बाहेरच थांबवायच्या गाडीला आणि तिथून आमचे काढायचे, आमचे दिलेले.
म्हणजे आम्हाला इकडे ते आम्हाला घ्यायचे गेट वरूनच. ती गाडी आम्हाला गेटच्या बाहेरच पकडायला लागणार. अदरवाईज आम्हाला आतमध्ये जायला लागणार आणि आतमध्ये गेलो एकदा मग ते बाहेर येण्यासाठी गेट पास येईल ते खूप वेळ लागतो. मग त्यापेक्षा बाहेरच पकडायची किंवा लांबी घ्यायचे किंवा निघायचं कारण तेवढ्या लवकर राहणार तेवढी ऍडव्हान्टेज भेटणार. तर काही जाता दिसून असं आम्ही वाशी मार्केट एंटर केलेलं आहे आणि जागा अजून भेटली नाही पण स्टील म्हणजे कायमचं येणं जाणं नाही ना त्याच्यामुळे आता मागच्या वर्षी आलं त्याच्यानंतर आता आलोय तर थोडंसं कन्फ्युजन मी ओळखली जागा ओके त्याच्यामुळे भेटली जागा आणि म्हणजे भेटला गेट आपल्या आम्हाला बेसिकली 7 नंबर गेट आणि त्याच्यामुळे आता आम्ही फोन केलेला तर गाडी आहे पनवेलला तर मग पनवेलवरनं यायला वेळ लागणार ओके मग त्याच्यामुळे आम्ही लवकर येऊन का थांबलो कारण आम्हाला पकडायची गेटच्या बाहेरच गाडी जेणेकरून आम्ही डायरेक्ट घेऊ आंबे गाडीतून आणि आमच्या गाडीत टाकू आणि डायरेक्ट घेऊन जाऊ तिथं मार्केटमध्ये जावा गेट पास बनवा हे सगळं हे लपड आहे डोक्याला ताप आहे त्याच्यामुळे म्हटलं बाहेरच्या बाहेरच घेऊन निघून जाऊ जेणेकरून सकाळी सकाळी निघून जाऊ आम्ही जेणेकरून त्रास होणार नाही किंवा पकडणार नाही किंवा काय तसं सकाळीच आंबे घालतो त्याच्यामुळे काय टेन्शन नाही सांगणार स्वतःचे आंबे आहेत म्हणून फाईन तर काय बघू सीन कसा काय होतो पण स्टील आमचे स्वतःचे आंबे असल्यामुळे मला वाटत नाही फाईन बसेल आणि जर बसायला लागला म्हणजे बोलायला लागले बसणार वगैरे काय तर तुम्ही रिएक्शन बघायला मी तर डायरेक्ट व्हिडिओ चालू करणार त्याच्यामुळे कारण स्वतःचे आंबे आहेत त्याच्यामुळे काय भीती नाही हा, नाही. 7 नंबर सकाळपासून रात्रीपासून एवढे 3 नंबर उद्या चांगला झाला. दाखवून ठेवलेलं भारी कापणार कुठे याला काय भेटला नाही ना पण यांनी तर हे नुसतं लागत होतं हे क्लिप 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 लागत होती नुसती 1 मिनिट अरे बाबा पुढे चालू कर मी करतो थोडी इथे मोबाईलची वाट लावशी चालू करतो खाली लवकर गेला होता फायनली आलेले आहेत आंबे आपल्याकडे पॅक अरे बाबा बाबा 2 आहेत घासू नको त्याच्यावर सीटवर फाटेल बघा गाईस आता 1-2 पेटे घेऊन जायला कॅमेरा बंद करायला लागणार मला बाजूला थांब ही क्लिप आहे ना मानेला टोपत होती मागासपासून जेव्हा गाईज आणले जर दिवसा असताना पोलिसांनी मारली असती 10,000 तर गाईज हे बघा उतरवले आहेत सगळे बॉक्सेस गाडीतनं आता घरी नेऊन ठेवायचे तर लेट्स गो गाईज ऑर्डरच्या हिशोबाने प्रत्येकाला जात आहेत आंबे फक्त एवढेच राहिलेत हे पण जातीलच हे आता याच्यातले हे 3 बॉक्स तर आता जातील लगेच आणि नंतर 4च उरणार फक्त तेवढेच राहणार तर ते काय इझिली ते पण उद्याच्या दिवसात निघून जातील तर लेट्स गो सकाळी 12 पेट्या होत्या 12पैकी आता ह्या 2 आहेत ह्या 2 काकांच्या आहेत ज्या मावशीकडे द्यायच्या आहेत त्यांना खायला दिलेल्या आहेत तिकडनं आणि ह्या 2 आहेत त्या ज्याच्यातली 1 जाणार आहे फक्त 1 शिल्लक राहणार आहे म्हणजे 12 तास पण नाही झाले अजून आणून पण सगळ्या पेट्या सेल झालेल्या आहेत एका दिवसात तर असं असतं पॉवर ऑफ रिअल देवगड हापूस
दॅट्स इट. जर कोणाला पाहिजे असतील गाईज तर मला DM करा. माझी ID आहे इंस्टाग्रामची कार्तिश01 असं टाकलं तरी माझी फर्स्ट नंबरला येईल, किंवा कार्तिश असं टाकलं तरी माझी येईल लगेच ID. तर तिथे मला DM करू शकतो तुम्ही, तुम्हाला जर पाहिजे असेल तर. आणि हे गेलेले आहेत आता परत ह्याच क्वालिटीचे आंबे मागवायला परत 8 दिवस जाणार. म्हणजे त्या बागेत 8 दिवसानंतर जाणार, मग तेव्हा आपल्याला ती क्वालिटी भेटणार. तर तसं होणार. तर लेट्स गो. आपण त्यावेळेला जास्त मागू. हे आपण पहिल्यांदाच मागवलेले, ते लगेच एका दिवसात मी एक्सपेक्ट नव्हतं केलं एका दिवसात सेल होतील. पण कालपर्यंत फक्त 5 पेट्यांची ऑर्डर होती. नंतर आज सडनली म्हणजे लोकांनी म्हणजे मित्रांनी परत बाकीच्यांनी पण लगेच घेतल्या 5 पेट्या ज्या उरलेल्या. आता फक्त एकच पेटी राहिली, ती पण सोल्ड आउट होऊन जाईल. आणि आपण एकदम रिझनेबल म्हणजे एकदम रिझनेबल रेटमध्ये लावली. म्हणजे मी प्रॉफिट बघितलं नाही सध्या, कारण पहिलं असतं मोटिव्ह की कस्टमर्स जोडून ठेवायचं. तर मी त्या हिशोबाने लावलंय, जेणेकरून आपला ह्या वर्षीचा कस्टमर पुढच्या वर्षी पण यावा आपल्याकडे. जास्त प्रॉफिट नाही काढलाय, पण स्टील म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी तरी चांगली किंमत लावली. म्हणजे मार्केटच्या भावाने फरक आहे, खूप फरक आहे. त्याच्यामुळे लगेच सेल झाले. प्राइस बघूनच लोकांनी घेतले. तर अशा प्रकारे काही झालेले आहेत आपले सेल सगळेच्या सगळे. फक्त हे 2 बाकी आहेत, त्याच्यापैकी आता एक मी डिलिव्हरी करणार, आणि त्यानंतर ही जी एक आहे ती पण आजच्या दिवसात लगेच निघून जाईल असं मला तरी वाटतं. तर लेट्स गो. ओके.